नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. जीबीएस आजार जर संसर्गजन्य असल्याचं समोर आलं तर राज्यातील यंत्रणांवर निर्बंध आणण्यात येतील. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा. भारतीय जनता पार्टी सरकारी योजना आपल्या फायद्यासाठी चालवत आहे. विरोधी पक्षनेता अंबादास दानवेंचा भारतीय जनता पार्टीला टोला. पालकमंत्री पदाचा प्रश्न सरकारने त्वरित सोडवणं गरजेचं, आमदार महेंद्र साळवी यांची मागणी. आणि आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का. शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश. आता पाहूयात सविस्तर वृत्त. जीबीएसचा वाढता धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाऊ शकतात. लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. जर हा आजार संसर्गजन्य असल्याचं समोर आलं तर त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. भारतीय जनता पार्टी सध्या सदस्य नोंदणी अभियान राबवत असून ज्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत अशा बहिणींचा डाटा जमा करायचा आणि आपल्या कार्यकर्त्यांना नेऊन देऊन त्यांना आपलं सदस्य बनवायचं काम भारतीय जनता पार्टी करत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आणि पुढे ते म्हणाले की मला असं वाटतं या सगळ्या योजना भारतीय जनता पार्टी आपल्या खिशातून काढते. एक वारंवार समोर आलेलं आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापरते. हे सातत्यानं समोर आलेलं आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात. घरकुल कोणाला मंजूर झालं, गोठा कोणाला मंजूर झाला, ज्या ज्या योजनेचं हे झालं त्याच्या याद्या पाठवून त्यांना मेंबरशिप. आणि जसं भारतीय जनता पार्टीने आपल्या घरूनच आपल्या स्वतःच्या खात्यातूनच या लोकांना फायदा मिळवून दिला अशा प्रकारची भावना भारतीय जनता पार्टीचे लोक व्यक्त करत असतात. त्या भावनेतलाच हा प्रकार दिसतो की आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे, निवडणुकीचं प्रलोभन म्हणून केलेली आहे. आणि मला असं वाटतं वारंवार हे सगळं सिद्ध होतंय. आणि प्रदेशाध्यक्षच अशा पद्धतीनं जर ठीक आहे तुम्ही तुमच्या सदस्य नोंदणी करण्याचा अधिकार आहे तुम्हाला ज्याच्या त्याच्या पक्षाला, परंतु स्पेसिफिक अशा पद्धतीनं सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्यांना झालंच पाहिजे. काही ठिकाणी तर धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू. निवडणुकीच्या आधीच भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं, आणि मला ते चुकीचं आहे. ठाकरे गट फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला आहे. राज्यात नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचे रखडलेले पालकमंत्रीपद सध्या चर्चेचा विषय बनलाय. पालकमंत्रीपदाचा प्रश्न सरकारने त्वरित सोडवणं गरजेचं आहे अशी मागणी आमदार महेंद्र साळवी यांनी केली आहे. येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले यांच्या रूपाने रायगडला पालकमंत्रीपद मिळेल आणि रायगडकरांना न्याय मिळेल असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केलाय. पालकमंत्री पदाचा विषय त्वरित सरकारने सोडवला पाहिजे. मुख्यमंत्री दोन्ही बसा सोडवला पाहिजे. नाशिक आणि रायगडचा भाग राहिलेला आहे. आज आपण आराखडा तयार करू शकलो नाही. परवा बघितलं ते याच्या दरम्यान मीटिंग झाली. हे काही शोभनीय नाही असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. पण मी आशावादी आहे की सोमवार मंगळवारी या भरतशेठच्या रूपाने पालकमंत्री होतील आणि रायगडवासियांना न्याय मिळेल असं निश्चित मला वाटतं. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील रंगनाथ स्वामी निगडी गावातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या सरपंच उपसरपंच यांच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलाय. आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी झालेल्या या प्रवेशांमुळे शशिकांत शिंदे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत, विकास कामांचे उद्घाटन होत. आपण सगळे पाहताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आणि आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या माध्यमामध्ये जो विकास काम आहे आणि ते सरकार ज्या पद्धतीनं चाललंय त्यावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी कोरेगाव मतदारसंघामध्ये सगळेजण आज या ठिकाणी आमच्याबरोबर प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे. मोठ्या संख्येनं राज्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे की शिंदे गटात म्हणजे शिवसेनेमध्ये यायला आज इच्छुक आहेत. कारण पाटणमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस
बऱ्याचशा लोकांनी आज प्रवेश केला आहे, निगडीमध्ये सुद्धा केला आहे. काय सांगाल, म्हणजे जिल्ह्यात सुद्धा एक वातावरण वाढवण्याचं काम तुम्ही करताय सर? निश्चित आज जयंत डांगरे साहेबांसारखा एक अत्यंत चांगला व्यक्तिमत्व जो स्वतःच्या व्यवसायातले पैसे स्वतःच्या गावाच्या विकासासाठी देतात आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी गावचे सरपंच, उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांची 30 वर्ष या ठिकाणी सत्ता आहे, हे अशी सगळी लोक त्या ठिकाणी प्रवेश करतात. हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे पार्टी प्रमुख भाऊ यांच्या हस्ते हे सगळे एकत्र आले, म्हणजे गावच एकत्र आल्याचं चित्र आज या ठिकाणी दिसतंय. ही एक चांगली नांदी आहे असं मला वाटतं. लाडकी बहीण योजनेच्या काही अलिबाग येथील नवगाव मच्छीमार मेळाव्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार महेंद्र दळवी आणि राजू साळंके उपस्थित होते. मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांवर चर्चा करताना राहुल नार्वेकर यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचं भाष्य व्यक्त केलं. तसंच मच्छीमार समाजासाठी 700 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचं आश्वासनही दिलंय. नॅशनल फिश वर्कर्स फोरम अंतर्गत झालेल्या या कार्यक्रमाला यावेळी मोठ्या संख्येने कोळी बांधवांनी हजेरी लावली होती. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात आमदार अर्जुन खोतकरांच्या हस्ते 40 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. शहरातील लक्कडकोट भागातील काझी कब्रिस्तान येथे 40 कोटी रुपयातून संरक्षण भिंत आणि गट्टू रोडच्या विकास कामाचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना येथे शासकीय कंत्राटदारांनी थकीत देयकांच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं असून राज्य सरकारने तब्बल 400 कोटी रुपये थकीत ठेवले असून केवळ 16 कोटींची तरतूद 7 महिन्यांनंतर वितरित केली आहे. आता याच यंत्रसामग्रीसह कंत्राटदार आंदोलनात उतरले असून देयके तत्काळ मिळावीत अशी मागणी कंत्राटदार संघटना अध्यक्ष श्रीकांत घुले यांनी केली आहे. टेंडरच्या कंडिशन पाहिलं तुम्ही तर प्रत्येक माणसाजवळ आज 12-15 अभियंत्यांसह ITI लोकांचा स्टाफ हा बंधनकारक केलेला आहे. आणि एकीकडे शासन जर तुम्हाला स्टाफ ठेवायला लावतं, लोकांचे EPF भरायला लावतं आणि दुसरीकडे तुम्ही पैसेच देणार नाही, तर या लोकांचं मरण होणार, आमचं होणार. आधी मागणी काय आणि किती दिवस मी आता हे आंदोलन करणार? नाही, काम बंद, आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार. जे नॉन बजेटेड काम आहेत, ज्यांना पैसेच नाही आहेत, तर त्या कामांना करून आम्ही काय करणार आहे? आता आम्हाला जर पैसेच देत नाही, तुम्ही साधं बघा, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरलं की तुम्हाला पैसे द्यावं लागणार. डांबरची गाडी HPCL डेपोमधून निघाली की पैसे द्यावं लागतात. उधार काहीच नाही आहे. आणि दुसरीकडे शासन एक रुपयाने जर पैसे देत असेल तर आम्हाला पर्याय काय दुसरा? आम्ही कामच नाही करू शकत ना. आम्ही बंद ठेवण्यापेक्षा आमचे आपोआप कामं बंद झाले. घुले साहेब, एकंदरीत शासकीय जे कंत्राटदार यांनी जिल्ह्यातील किती टक्के कामं पूर्ण केलेली आहेत आणि किती बिलं शासनाकडे तुमच्या थकीत? दोन्ही डिव्हिजनचे मिळून आमचे 400 कोटी रुपयाची बिलं थकीत आहे.
त्यापैकी प्रमुख जिल्हा मार्ग ज्याला आपण MDR म्हणतो त्या रस्त्यांच्या कामासाठी फक्त 16 कोटी रुपये प्राप्त झाले. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र सरकारकडून फक्त आश्वासनं मिळाली आहेत, सकारात्मक निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे खंडपीठ कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरात पुन्हा आंदोलन पुकारलंय. खंडपीठासाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आले. गेली 40 वर्ष कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून येथील समस्त वकील वर्ग, पक्षकार, जनता, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मागणी होत आहे. परंतु गेल्या 40 वर्षामध्ये आमच्या वाटणीला नुसते आश्वासनं झालेली आहेत. आम्हाला प्रत्येक सरकारनं त्यावेळेच्या सांगितलं की तुमची खंडपीठाची मागणी योग्य आहे आणि तुम्हाला दिलं जाईल, परंतु ते काही झालं नाही. त्यामुळेच आज आम्ही या ठिकाणी रविवारपासून उपोषणाला बसलो आहोत. उद्या या ठिकाणी समस्त वकील वर्गाची आणि सर्व जनतेची मिळून महारॅली निघणार आहे आणि हा जो उपोषणाचा कार्यक्रम आहे तो आमचा पूर्णपणे सलग राहील. हे अमरण उपोषण आहे. जालन्यात अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या 2 दुकानांवर पोलिसांनी छापा मारलाय. जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईत 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जालना शहरातील नवीन मोंढा भागातील खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स या 2 दुकानांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस पथकाने नवीन मोंढा येथील दुकानांवर छापा मारत 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. आम्हाला मिळालेल्या गुप्त माहिती बातमीदारामार्फत जालन्यातील नवी मोंढा भागातील सुगंधित जर्दा व्यापारावरती छापा घातला असता 2 ठिकाणी आम्ही खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुगंधित जर्दा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे. साधारणतः किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केला? सध्या तर सध्या ती प्रक्रिया चालू आहे, पण खेरुडकर कडून जवळपास 3-3.5 लाखाचा माल जप्त केला असून एक छोटा ॲप जप्त करण्यात आलेला आहे. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि नदीकाठच्या गावांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत 1600 क्युसेकने पाणी सोडण्यात आलं असून सकाळी 9:15 वाजता सुरू करण्यात आलेला विसर्ग संध्याकाळपर्यंत वाढवला जाणार आहे. जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या निर्णयानुसार हे दुसरे आवर्तन सोडण्यात आलं असून यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अंडूर येथील गायरान जमीन गट नंबर सर्वे नंबर 155 मधील अतिक्रमण काढण्यासाठी बाळकृष्ण पाटील यांनी आज तुळजापूर तहसीलदारांच्या समोरच अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी पेट्रोल बाटली खेचून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
10/2/25ला पत्र दिलं होतं की अंदूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास योजनेतून काम चालू आहे. त्या कामामध्ये रस्त्याच्या कामाला अडथळा येतो. तिथं अतिक्रमण झालेत, गायरान जमीन आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वे नंबर 155 गायरान जमीन आहे आणि ती तहसीलदार साहेबांच्या अखत्यारीत येते ती जागा. त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं, जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं होतं आणि तहसीलदारला साहेबांना पत्र दिलं होतं. 10 तारखेला पत्र देऊन त्यांना मी 16 तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हणलं होतं. जर नाही झालं तर मी 17 तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता. पण गेल्या 8 दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही. ते कसं झालं आहे माहीत आहे का, एक साखळी आहे तहसीलदार साहेबाकडं. तहसीलदार गिरदावर यांच्यामार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे. आगळी वेगळी प्रतिकृती साकारून विश्वविक्रम करणाऱ्या नाशिकच्या छत्रपती सेनेच्या वतीनं हिरोजी इंदलकर यांच्या निष्ठेच्या पायरीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याची विश्वविक्रमात नोंद झाली आहे. आज या पायरीचे अनावरण हिरोजी इंदलकरांचे वंशज संतोष इंदलकर यांच्या उपस्थितीत पार पडले. छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. छत्रपती सेनेचे कार्यक्रम त्यांनी जे आत्तापर्यंत जिंकून बनवला, तलवार बनवली, कवड्याची माळ बनवली आणि त्यांनी यावेळेस आमची निष्ठेची पायरी बनवली. आणि खरंच ही निष्ठेची पायरी आहे. महाराजांच्या पदरी किती निष्ठा होती आमच्या मावळ्यांची व आमच्या सरदारांची, तो एक ही देणारा संदेश देणारा एक हा विषय आहे आणि तो त्यांनी हाताळण्यास घेतला. त्यांच्या जे डोक्यात आलं की ते महाराजांच्या प्रती त्यांना तेवढं प्रेम आहे म्हणून त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे. तर त्यांनी खूप सुंदर अशी मूर्ती ही बनवलेली पायरी. त्या पायरीबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देईल तेवढं थोडंच आहे. अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या प्रशिक्षण हॉलला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. मात्र मनपाच्या अग्निशमन दलाच्या तातडीने सदर आग आटोक्यात आणली. यामध्ये हॉलमध्ये ठेवलेले साहित्य जळून खाक झाले. या घटनेत कृषी विभागाचे जुने तुटलेले फर्निचर, टेबल, खुर्च्या, निकृष्ट दर्जाच्या काही कॉटन बॅग यासह कागदपत्रे भस्मसात झाली आहेत. बारामती तालुक्यातील गडदारवाडी येथील 3 तरुणांनी MPSC परीक्षेत यश मिळवले. महसूल सहाय्यक या पदावर आता त्यांची नियुक्ती होणार आहे. छोट्याशा गडदारवाडीतील 3 तरुणांनी मिळवलेल्या या यशाबद्दल या तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मार्केटिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष शामराव काकडे यांच्या हस्ते या तरुणांचा आज सन्मान करण्यात आला. आमच्या गदर गावातील 3 तरुणांनी अतिशय मेहनत घेऊन राज्य शासनाच्या महसूल विभागात आणि अनेक विभागात जे यश मिळवलं ते फार लोकण्यासारखं आहे. त्यांच्याकडे कुठल्याही परिस्थितीत आर्थिक परिस्थिती नसताना त्यांनी कष्ट करून हे जे यश मिळवलं त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासारख्या ज्या आर्थिक अडचणीत आहेत त्यांना मदत करावी अशी माझी इच्छा आहे. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.